लक्ष्मी देवी, आख्यान झाल्यानंतर आपली भेट नाही झाली. हो, म्हाळसाला भेटले मी. लक्ष्मी देवी, मी देखील बानूला भेटायला गेलो होतो. प्रधानजींबरोबर तिथेच भेट झाली. देवा, आपण इथे भेटलात हे एका अर्थी बरंच झालं. का? काही विशेष? आता इथे सांगावं की नाही हे मला कळत नाही. लक्ष्मी देवी, सांगा काय झाले? आपण म्हाळसाला आमच्याविषयी काही सांगितलं का? होय, पण तिला पूर्ण असे काही सांगितले नाही. तिला केवळ हेच सांगितले की तुम्ही दोघे काही सामान्य नव्हे. हे सांगण्यामागचा केवळ एकच हेतू होता की तुमचे इथे असण्याचे प्रयोजन उदात्त आहे हे तिला कळावे. हो, परंतु त्यांना काय सांगावं हे मला कळेना. पण म्हाळसेने तुम्हाला असे विचारणे हे अपेक्षित नव्हते. हो, परंतु त्यांनी विचारलं. मुळात त्यांना याचं वाईट वाटलं की मी त्यांना काही का नाही सांगितलं. पण असं घडायला नको होतं. घडलं त्याचं काही नाही देवा, परंतु त्याचा अर्थ त्या वेगळा लावता आहेत. पण तिचे काय म्हणणे आहे? त्यांना असं वाटतंय की आम्ही बानूला अधिक सहाय्य करतो आहोत, तिला सत्य समजावं म्हणून. लक्ष्मी देवी, हा तिचा चुकीचा समज आहे. मला तिच्याशी बोलावं लागेल. हे इथेच थांबणार नाही. ह्यानंतर गडावरच्या प्रत्येक दिवशी आमच्याशी बोलताना त्यांना हे जाणवणारच. आमचं नातं जसं आधी होतं तसं राहणार नाही. मला ते कळतंय, पण म्हाळसेने इतका हट्ट केला की मला तिला हे सांगण्या वाचून दुसरा पर्यायच उरला नाही. ह्याचा तुम्हाला त्रास होईल हे माझ्या ध्यानातच नाही आले. प्रश्न त्रास होण्याचा नाही देवा, परंतु ह्या साऱ्यात म्हाळसाच्या मनाची काय अवस्था होईल ह्याची मला काळजी वाटते. आता त्या आख्यान ऐकणार, आमच्याशी बोलणार, ते पूर्वग्रह ठेवूनच स्वाभाविकपणे त्यांना सत्य कळण्यात हा एक अडसरच ठरणार. लक्ष्मी देवी, ह्याविषयी तिच्याशी बोलण्या वाचून दुसरा पर्याय नाही उरला आहे. मला तिच्याशी बोलावंच लागेल. येतो मी.